डाळिंब आणि मोसंबी उत्पादक रवींद्र मधुकरराव रोडे आज यांच्या आपण बागेमध्ये आलो आहोत. आपण त्यांच्याशी चर्चा करू की त्यांनी बागेचं संगोपन कसं केलं आहे, सगळ्या स्टेज काय काय होतं आणि उत्पादन वाढीसाठी ते काय प्रयत्न करतात. योगेश म्हस्के सर त्यांच्यासोबत चर्चा करतील. राम राम. नमस्कार. राम राम. नमस्कार. नमस्कार. काय काय चाललंय बागायचं सध्या? काय बघा सध्या जास्त ऊन आहे, आता साईज प्रॉब्लेम, दुसरं काय नाही. बरं. सगळी लागवड किती आहे आपली डाळिंबाची? सगळी लागवड आता 1300 झाड आहे सध्या फळावर. अच्छा. आता ही जी बागेत आपण उभी आहे, ही किती वर्षातली बाग आहे? ही 18 महिने आता 18 महिने म्हणजे पहिलाच बहार आहे पहिला आपल्याला? बहार आहे. बरं. आता ही व्हरायटी कोणती, जात कोणती? ही सेंद्रिय भाऊ आहे. अच्छा. आणि काय याचं अजून- लागवडीचं अंतर काय याचं? लागवडीचं अंतर ती 12 बाय 18 लावून बरं. अजून मोठी झाड आहे ना आपल्याकडे, आहे ना. तिचे ती कोणती जाते? ती बी सेंद्रिय भाऊ आहे. अच्छा. ते किती झाड आहे? ती 500 झाड आहे. त्याचं उत्पादन कसं आहे आपलं वार्षिक? वार्षिक उत्पन्न निघतं त्याच्यामध्ये 10 टन मला 500 झाडामध्ये. 500 झाडामध्ये. यावेळेस जसं आता मोठं होईल तसं फरक पडत चालणार नाही. बरोबर. ती किती वर्षातली आहे? ती चौथा बहार आहे आता. आता हे आज जे सेटिंग दिसते, आता भरपूर म्हणजे सगळ्याच झाडावर चांगलं सेटिंग दिसतंय, तर मग याच्यामध्ये आता जसं बहाराचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीत करतात? म्हणजे काय काय नियोजन असतं तुमचं त्याच्यामध्ये? बहाराला भरपूर नियोजन करायला लागतं त्याला. अच्छा अच्छा. हा पण एक जनरली क्रिटिकल फळ आहे. हा क्रिटिकल फळ आहे. म्हणजे यावर्षी जवळजवळ 90 दिवस तिथे सेटिंग चालली आता. अच्छा. पहिला बहार त्या फुलं आल्यानंतर मधमाशीच नाही. प्रॉब्लेम सगळा आभाळामध्ये चेंज वातावरणामध्ये माशी जी आहे ना, पहिल्या सारे गळून गेले, पुन्हा नंतर निघाले. 2-3 वेळेस गळ होऊन सेटिंग झाल्यानंतर चांगली झाली सेटिंग. हा नाही, आता माल चांगला दिसतो बागेत. हा, आता झाडाच्या कॅपॅसिटी पेक्षा जास्त माल आहे. जास्त कारण माल. झाडाचं वय नाही जास्त आणि फळ फांद्या पण तेवढ्या स्ट्रॉंग नाही. आणि फळ संख्या आणि साईज पण चांगली आहे. साईज चांगली, क्वालिटी पण आहे, फळावरती कुठले डाग नाही. नाही, आणि डाग तुम्ही सगळे व्यवस्थित सांभाळेल, तुमच्या झाडाची कॅनोपी चांगली आहे, तो विषय नाही. परंतु आपण जे नियोजन करतो आता त्याच्यामध्ये समजा छाटणीनंतर आता या बागेला पाणी कधी होतं? सुरुवातीचं पाणी कधी दिलं आपण? याचं पाणी 22 डिसेंबर अच्छा. आणि पूर्ण सेटिंग कधी झाली आपली? त्याला फेब्रुवारी मध्ये झालेली. पूर्ण सेटिंग आहे ना? हो. अच्छा. म्हणजे फेब्रुवारी नंतर मग जानेवारी फेब्रुवारी जवळ म्हणजे मार्च चालतं समजा, तेव्हा सेटिंग झाली 90 दिवस. पहिला फ्लॅश कसा निघाला होता बरं आपला? चांगला निघाला असता. आणि मादी होती त्याच्यात? नाही मादी होती ना. किती किती टक्के होतं? हा, समजा भरपूर मादी 50% 50% मादी, 50. त्याच्यात सेटिंग नाही झाली का? नाही. काय झालं त्याच्यात? काय प्रॉब्लेम आहे? पूर्ण गळ मधमाशीच नाही. अच्छा. गळ झाली सगळी पूर्ण गळ झाली. आणि मग नंतर दम्मादम्मानी सेटिंग मध्ये मादी निघत गेली आहे ना? हा, नंतर पुन्हा दुसरा फ्लॅश निघाला. हा. दुसरा फ्लॅश मध्ये काही सेटिंग झाली थोडी, तिसऱ्या फ्लॅश मध्ये जास्त सेटिंग झाली. आता याच्यामध्ये तुम्ही खत व्यवस्थापन, पाणी, आता पाण्याचं व्यवस्थापन कसं करता? फोडल्यापासून सुरुवातीला पाणी कसं देतं? सुरुवातीला पाणी कमी दिलं. यात फक्त पहिल्या फोडते वेळेस 8 तास पाणी दिलं पहिल्या स्टार्ट. म्हणजे सुरुवातीला आपण हा. छाटणी झाली, सगळं झाली, इथ्रेल झालं, पानगळ झाली, पानगळ आणि झाली. त्यानंतर जे पहिलं पाणी आहे आपलं, हा डोस भरला. हा. पहिलं पाणी 7 म्हणजे 7-8 तास दिलं चांगलं. 8 तास. हो. म्हणजे पूर्ण तुम्ही बेड ओला करून घेतला ड्रिपनं. ड्रिपनं वाला केला. आणि त्याच्यानंतर दुसरं पाण्यात गॅप किती दुसरं ठेवला? पाणी 8 दिवसांनी दिलं मग. अच्छा. 8 दिवसानंतर किती 8 किती तास? दिवसानंतर ते अर्धा पाऊण तास दिलं. जनरली त्यानंतर- आपण आता मोसंबीमध्ये आपण जर नियोजन करत असलो तर मोसंबीमध्ये सुरुवातीला आपण कमी पाणी देतो, हा, नंतर पाणी वाढवत चालतो. डाळिंबाचं उलट आहे का? उलट आणि नंतर मग अर्ध्या तासानंतर मग किती तासावर मग घेतलं त्यात पाहिजे? जसं ऊन पडल तसं पुढं वाढत दमाने. आणि सेटिंग पिरियडचं वेळेत आपण पाण्याचं नियोजन कसं झालं? अर्ध्या मग तासानंतर अर्धा परत तास नंतर पुन्हा आता वातावरण ते समजा थंडी वगैरे असली, त्या थंडी असते त्यावेळेस. थंडच असते. हा. थंडी म्हणजे जास्त जर असली थंडी, थोडं अजून 1-2 दिवस वाढून पुन्हा अर्धा तास, असं 1 दिवस वाढ अर्धा तास, असं करत हा, म्हणजे झाडामध्ये तुम्हाला दमा- हा. हिट द्यायची असते, बरोबर आहे की नाही, कळी निघेपर्यंत. आणि ग्रेड कोणते चालू होते खताचे? आता वॉटर सोल्युबल असं काही? स्टार्टला 0.34 आगरी वगैरे निघू नये म्हणून ते. अच्छा अच्छा. म्हणजे हा. फूट काढण्यासाठी फूट जे ग्रेड काढण्यासाठी. पाहिजे आपल्या फॉस्फरस लेवल, पोटॅश Phosphorus लेवल level. झाडात वाढवत राहील तुम्ही. बरोबर. आता मागच्या वर्षी काय भाव भेटला होता बरं आपल्याला? मागच्या वर्षी 80 रुपये. 10 टनाचा म्हणजे नाही त्या हा नाही जे म्हणजे लवकर दिलं थोडं भाव मागच्या वर्षी. हा. नंतर थोडं भाव तरी झालं. हा. आता यावर्षी काय अपेक्षा आहे? त्यापेक्षा काय अजून? नाही, माल भरपूर आहे यावर्षी नाही, माल भरपूर आहे ना. आणि क्वालिटी चांगली आहे, फळाचं साईजही तुम्ही मेंटेन हे केलं, बघा आपण त्यासोबत कुठला डागही नाही.
आपण आता शेतकरी आहे. ते जोपर्यंत आपल्या हातात काही पडत नाही तोपर्यंत आपण नाही नाही, पण हे बघा आता शेतकरी असो, हे बघा कुठलाही माणूस असो, आता कोणत्याही क्षेत्रात काम करू सर, त्याचं एक टार्गेट असतं, अपेक्षा असते पण आहे की नाही, टार्गेटनच काम करतो ना आपण. हे मोसंबी झालं डाळिंब झालं ना जोपर्यंत हातात येत नाही ना हम्म. शेती झालंच असं आता कोणतं असून द्या तुम्ही कोणतं पीक असून द्या. बरं आतापर्यंत खर्च किती झाला आपला या सेटिंगच्या याच्यापर्यंत? आता दोन्ही बाग म्हणजे जवळ 1300 झाडाला आतापर्यंत जोपर्यंत म्हणजे बाग उतरून गेला का तो म्हणजे ज्या हार्वेस्टिंग नंतर हार्वेस्टिंग नंतर जे विश्रांती आणि ताण हो, या दोन्ही- काळातला पासून जो खर्च आहे आजपर्यंत 4 लाख रुपये खर्च झालेला दोन्हीला आतापर्यंत. 1300 झाडामध्ये आहे ना. म्हणजे त्यापासून ऑगस्ट पासून समजा ते हो ना, जुलै- हो ना, हो ना. जुलै तुमचं 15 resting हा, नंतर. resting नंतर सुरू केलं त्यावेळेस डोस टाकला दोन्ही त्याला याला संकट टाकले म्हणून डोस तिथून 4 लाख रुपये आणि अजून हा. समजा बाग जाईपर्यंत काय पुढचं खर्च होईल, कारण होईल आता ना. काय पावसाळ्यात खर्च चालू होऊन जातो. आबा छाटणी वगैरे हे फवारण्या, खर्च लागणार त्याला, तुमचं फवारण्या, नंतर काटा छाटणी काटा छाटणी पुढे तुम्ही साईज क्वालिटी साठी तार लढणार आहे. बांबू तार बांबू हा आता तुम्हाला हे बांधणं गरजेचं आहे. 500 झाडं पण नेट टाकलं त्याच्यावर ते खर्च हम्म. होणारच चालूच असतो खर्च त्याला. हा मग जसं तुम्ही खर्च करताय तर तसं एक टार्गेट असेल ना, अपेक्षा असेल ना, मला आता 10 लाख रुपये खर्च करायचं, मला 20 लाख उत्पादन झालं पाहिजे, असं अपेक्षा काही. काय जे होईल त्याला काय इलाज? अपेक्षा काय करणार शेतकरी आपण? शेतकऱ्याचा शेतकऱ्याला उद्देश हा असतो की आपण उत्पादन वाढायचं तर हा. मार्केट भाव काय असेल त्या हिशोबाने मग बरं आता काय- त्यावेळेस समजा आता 50 रुपये भावाला आपण काय करणार आहे? शेतकरी काय करणार आहे त्याला? नाही, बरं, मग मला काय म्हणायचं सर, ठीक आहे ना, आता तुम्ही खर्च करताय मग नियोजित खर्च पण करा. जर भावाची शाश्वती नाही तर खर्च हा. आपल्या हातात आहे ना सर, बरोबर आहे की नाही? आज आता काही गोष्टी अशा असतात आपण सगळ्याच औषधाने करायला बघतो, शक्य नाही 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 बरोबर ना आता समजा भाई आपण आता तुला आपण काही याच्यामध्ये अनुभव नव्हता डाळिंबामध्ये बरं का तुला बरोबर. पहिला आपण लावल्यानंतर मी तुला बोललो होतो. मी म्हणलं चल बाबा बघायला कसं काय काय आहे, ते. नाही हम्म, आता आज समजा चौथा बहार आहे हम्म, आता तिसरा बहार आणि चौथा बहार तुम्हाला काय फरक वाटला ते सांगा तुम्ही आता. नाही फरक भरपूर आहे. आहे ना बघा, आता फरक? तुमचा अनुभव वाढला, तुम्ही झाडाची क्वालिटी मेंटेन, मी तुम्हाला आल्याच म्हटलं झाडावर त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोड आहे. जास्त लोड आहे हा. बरोबर आहे की नाही? तुमचं उत्पादन 100% चांगलं मिळणार आहे तुम्हाला, बरोबर. पण मला काय म्हणायचं, तुम्ही जर मेहनत करताय, खर्च करताय, सगळ्या गोष्टी करताय, वेळ घालताय तुम्ही याच्यामध्ये, तर तुम्ही एक टार्गेट ठेवा आणि त्या टार्गेटनुसार आता एक झाड जर तुम्हाला 200 रुपये देत आहे तर तुमचा खर्च 40-50 रुपयापर्यंत मेंटेन करा तुम्ही. आता भरपूरशा गोष्टी अशा आहे मार्केटमध्ये, अनावश्यक पण खर्च होऊन जातो आपला होऊन जातो, होऊन त्याच्यामध्ये, जातो. बरोबर की नाही? पण काही गोष्टी आता जमिनीमध्ये भरपूरसे घटक पडलेले असते, मग अशा वेळी कसं तुम्ही झालं माहिती का आता तुम्हाला एक सांगतो मी आता हे डाळिंब डाळिंब बरं का म्हणजे पैसा जास्त पैसे दिसायला त्यामुळे काय लागला, करू हा. लागलं माहिती का लोक लेबर आले छाटणी आता हम्म. छाटणी करायची ना मग ते लेबर येते आले का त्यांना समजा आता मस्त 15 रुपये आपलं वाटत 15 रुपये झाड त्यांना द्यायला हम्म. पण ते 20 रुपये कमी घेत नाही ना. बरोबर आहे. आता काय त्यांना कुठं जाऊन दे पुन्हा डबल दुसरा लेबर बघायचं त्यामुळे लोक देऊन टाका चल जाऊन दे त्याच्यामुळे खर्च वाढून खर्च जातो. वाढून खर्च जातो वाढून त्याच्यामुळे. हे झालं, परत फवारणीच्या शेड्यूल मध्ये खर्च हा, वाढून जातो. फवारणीमध्ये वाढतो ना खर्च. परत वॉटर सोल्युबल ग्रेड आहे. आता डाळिंबामध्ये तुम्हाला कंटिन्यू ड्रीप चालूच आणि ठेवावं फवारणी, लागतं. ड्रीप आणि फवारणी चालूच यातून अन्नद्रव्याचा साठा देत राहावं लागतं सर. आणि शेणखताचं काही नियोजन असतं, शेणखत टाकलं स्टार्टला रेस्ट पिरियड मध्ये शेणखत भरलं होतं तुम्ही है ना? या झाडाला एक टोपलं शेण टाकलं तुम्ही 2 टोपले शेण. बरं. आता ही जी नवीन बाग आहे आपली, याला हे 18 महिन्यानंतर याचं तुम्ही काही मुळांमध्ये निमॅटोड वगैरे प्रादुर्भाव जाणवला नाही का नाही तुम्हाला? काही नाही जावं लागलं. आणि जुन्या बागेमध्ये जुन्या भागामध्ये आहे थोडा त्याच्यासाठी काय नियोजन करता तुम्ही? निमाटोड वगैरे सोडलं त्याला खाणून. अच्छा, निमॅटोनाशक जी काही औषधी हा, औषधं बाजारात ते बाजार- उपलब्ध असेल त्याच्यानुसार तुम्ही नियोजन करता, बरोबर. आता आता एवढं टेम्परेचर आहे आणि अशा याच्यात आता हे बर्निंगचे चान्सेस वाढतात. हा. तुमचं फळ आता आलंय 40-50 ग्रामच्या पुढं चाललंय, बरोबर आहे. मग अशा याच्यात जे सन बर्निंग होतं याच्यासाठी काय नियोजन आहे? इथे करता सिलिकॉन मारतो फॉस्फरिक ऍसिड बरं बरं. आणि पाण्याचं? पाणी दिवसाआड हा, कारण ती हे बघा बर्निंगचे 2च कारण आहे, एक तर तुम्हाला पाणी- त्याला हा, आवरण देणे, आवरण नाही तर देणे. दुसरी गोष्ट अशी तुम्ही ताण जर झाडात बसलं तर बर्निंग 100% वाढणार. नाही ना कॅनोपी वगैरे ते बरेच वाढले हा त्यामुळे काही झाडात, आणि तुम्ही जे वाढणार. नंतरची आघाडी तशीच ठेवली तसेच ठेवले म्हणून. आणि भरपूरशी फळसंख्या आपली आतल्या भागात आहे, म्हणजे तिथं त्याच्यावर सावलीच असते. सावली जास्त. म्हणजे बर्निंग पासून वाचवण्यासाठी एक आघाडी जी हा. वाढली ती काढायची नाही लोक, हा. जोपर्यंत आणि उष्णता आहे याच्यात तोपर्यंत. आता तुम्ही फ्लड पाणी वापरलंच नाही का सेटिंग नाही नाही यात होईपर्यंत? नाही वापरलं. सगळा प्लॉट तुम्ही ड्रिपवरच ठेवला है ना? ड्रिपर 2 ड्रिपर याला 2 ड्रिपर आहे ना? 14 लिटर. आता समजा टेम्परेचरमध्ये जे रूट थांबतात, आता टेम्परेचर जास्त झाल्यानंतर व्हाईट रूट काम करत नाही, अन्न ग्रहण करण्याचं काम बंद होऊन जातं. मग अशा वेळी आता तुम्ही वरून काय नियोजन ठेवता? अन्नद्रव्याचं काही नियोजन राहतं का वरून? म्हणून चालतंय ना मायग्रेट वगैरे फवारा मारतो पण तरी बी ड्रिप त्याला भूमिका वगैरे सोडून चालतो की थोडं आपलं हा, दमा हा. दमामुळे वगैरे नाही, मग याच्यामध्ये आता तुम्हाला असं एक आता आला विषय म्हणून एक सल्ला द्यावा असं वाटतं. सांग. याच्यामधून तुम्ही जर
टेम्परेचरमध्ये जर रूटला म्हणजे मुळांना जर काम सक्रियता ठेवायची असली त्याचे तर मग काही तुम्हाला ऑर्गॅनिक कर्ब देणं Organic. गरजेचं असतं. जमिनीत जे काही तुमचं पडलेलं असतं ते अपटेकिंगसाठी त्याची फार मदत होते आणि तिची सक्रियता वाढून जाते. चालेल, तुम्ही मोलाची माहिती दिली. बरं, आता एक शेवटचा प्रश्न आहे माझा. तरी एक तुमची अपेक्षा सांगा मला, काय आहे? शेतकऱ्यांना सांगू शकत नाही आपण पुढं. नाही माल किती निघल भावाचं द्या नाही, सोडून. ते आता मला अंदाज कसला एक तुम्हाला एक लावावा? अंदाज येतो. आता तुम्ही पण 4-5 वर्षापासून बाग घेताय, 4-5 वर्षाचा अंदाज येतो. येतो ना फळानुसार एक अंदाज येऊन जातो आपल्याला. आता त्या बागेत आपली किती सेटिंग आहे? 150-200 फळं आहे सर, आहे की नाही? आहे. आपण ॲव्हरेज एका झाडावर Average झाडावरती. आणि मला वाटतं ह्या बागापेक्षा तो बाग सक्षम आहे. म्हणजे हे मॅच्युरिटी जास्त आहे हा, त्याची. natural जास्त. बरोबर, साईज होते. आपण मागचे 1-2-3 बहार बघितले, हा. चांगली साईज देणारा बाग आहे. चांगला size मग त्या बागात ह्या वर्षी मला वाटतं 2-4 टन 4-5 टनापर्यंत माल वाढून देणार. जाईल वाढन तुमचा. वाढन. आहे का नाही? हो. 15-1 टनापर्यंत माल निघायचे चान्सेस वाढून गेले तिथं. त्याचसोबत आता ह्या बागेत आता हे सर पहिलाच बहार आहे, फळांची संख्या भरपूर आहे, परंतु झाडाचं तेवढं स्टोरेज नाही आहे. आणि आता याच्यात हे तुम्हाला चॅलेंजिंग आहे. आता आणि चॅलेंज समजा कसं आहे, आता समजा नवीन आता हे नवीन उभारतंय, हां याची साईज होणार त्याच विषय नाही. साईज तर 100% होणार. हा, हा. नवीन रोपडे नाही. हां नाही सर, ताकद नवीन आहे रोपडं त्याच्यात. जरी आता आहे, त्याच्यामध्ये नाही नवीन रोपडं जरी, पण त्याचे आता हे बघा, तुम्हाला जर 100 किलो उचलत नसलं, बरोबर आहे, हा, तुम्ही तर 40 आपण- किलो घेऊन चालताल व्यवस्थित, हा, हा. आणि तुमच्या डोक्यावर 100 किलो तुम्हाला थांबावं लागेल ना. हा, कुठंतरी त्याचे साईड इफेक्ट तुमच्या बॉडीवर होणार, बरोबर आहे की नाही? मग आता आता ह्या- झाडाला ह्या बागाची capacity setting- पेक्षा जास्त माल आहे. अशा अवस्थेमध्ये तुम्हाला झाडही जपायचंय, मालही काढायचं. आता ह्या बागेत सेटिंग बघितली तर फेब्रुवारीच्या नंतरची सेटिंग आहे, पण हो. फळाचं जर आपण साईज बघितली चांगल्यापैकी साईज ॲव्हरेज खूप छान, म्हणजे तुम्ही आतापर्यंत चांगलं मेंटेन केलंय, बरोबर आहे की नाही? आता इथून पुढं तुम्हाला आता हे बघा, अपेक्षा काय, कमीत कमी एक 200-250 प्लस तरी फळं असलं पाहिजे. हा. मार्केटची डिमांड ती आहे, बरोबर आहे की नाही? आणि त्याचसोबत त्याची चकाकी, क्वालिटी, त्याला कलर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेंटेन करायची. चॅलेंजिंगच आहे. बघू आपण पुढं काय काय करता काय तुम्ही. होतं, तुमचे हा, अनुभव आम्हाला पुढच्या व्हिडिओत परत सांगू शेअर आपण. करा. हो, चालेल. तुम्ही जर एवढे फळं असताना पहिल्याच बहारात तुम्ही जर विक्रमी उत्पादन घेताय, तर आपल्याला हे शेतकऱ्यापर्यंत मेसेज जाणं गरजेचं आहे की नाही? चला आपण त्या बागामध्ये पण जाऊयात, सर, तिथंही डिस्कशन करू जरा. व्हिडिओ घ्यायचा आहे त्या बागेचा, पण तो साईजसाठी व्हिडिओ घ्यायचा आहे. अच्छा, हां, तसं वेगळा व्हिडिओ घेऊ आपण त्यांची. चालेल. चला, धन्यवाद. तुम्ही एकदम मोलाची माहिती दिली आमच्या चॅनलवर येऊन. शेतकऱ्यांसाठी गरजेचं होतं.